आज 28 जून आहे। आज पोलिओ दिन आहे। म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आज सगळीकडे पोलिओ पाजवत आहेत। पोलिओ हा आजार आपल्याला भारतातून समूळतः नष्ट करून टाकण्यासाठी मेहनत करायची आहे। त्या उद्देशाने आज पोलिओ शिबिर पण आपण इथे ठेवलेलं आहे। आणि आता पावसाळा चालू होतोय, तर पावसाळ्यापूर्वी वेगवेगळे आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधित करण्यासाठी, आजारांना प्रतिबंधन घालण्यासाठी आपण हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। आणि पावसाळ्यानंतर जेव्हा डेंग्यू वगैरे होईल तर तेव्हा रक्ताची प्लेटलेटची खूप गरज भासणार आहे। त्या आधारे आपले पूर्वतयारी म्हणून आपण रक्तदान शिबिर पण ठेवलेलं आहे, ज्यामधून आपल्याला काही जर रक्तदाते जरी मिळाले, त्यांचं रक्तदान मिळालं तर ते पुढील 1-2 महिन्यामध्ये पेशंटला कामाला यावं। आणि आरोग्य शिबिरातून आपण स्क्रीनिंग टेस्ट करत आहोत, म्हणजे या सुंदरनगर, हनुमानगड कमानीतील परिसरातील लोकांचा आधी काही आजार आहे का, जेणेकरून त्यांना पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित हेल्दी राहता येईल, त्यासाठी आपण मार्गदर्शन करत आहोत। ज्यामध्ये हातपाय दुखणे, कंबर दुखणे, सर्दी, ताप, व्हायरल बॅक्टेरियल आजार, पाण्यापासून होणारे आजार, अन्नावर माशा बसल्यानंतर जी होणारे आजार आहेत त्यावर प्रतिबंधित घालण्यासाठी आपण मार्गदर्शन करत आहोत। आणि पोलिओ दिनानिमित्त लहान बालकांमध्ये वजन कमी आहे, काहींची वाढ कमी आहे, त्या निमित्त सुद्धा आपण मार्गदर्शन करत आहोत। आज रक्तदान शिबिर पण आपण ठेवलेलं आहे। श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढीतर्फे आपल्याला त्यांचं सहाय्य लाभलेलं आहे रक्त घेण्यासाठी। तर मी जास्तीत जास्त रक्तदात्यांना आवाहन करतो की पावसाळ्यापूर्वी आपण जर रक्तदान केले तर आपल्याला पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारावर सर्व समाजाला आपल्याला रक्त पुरवता येईल आणि जीव वाचवता येतील। त्यामुळं अनेक रक्तदात्यांनी आजच्या या दिवशी किंवा या काही दिवसामध्ये आपण स्वेच्छेने रक्तदान करून एक सामाजिक कर्तव्य पार पाडावे। आपण नेहमी जेव्हा आपल्याला समाज आवाहन करत असतो तेव्हा आपण समाजाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून नेहमीच काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो। मागे पण तसे आपण शिबिर ठेवलेले आहेत। आज सुद्धा या सुंदरनगर साईबाबा मंदिर सोसायटीच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात आली होती की आपल्या परिसरामध्ये एखादा कॅम्प आयोजित करावा। त्यानिमित्तानं आम्ही आमची टीम, संपूर्ण MD हॉस्पिटलची टीम घेऊन आज इथे कॅम्प करत आहोत, ज्यामध्ये रक्त तपासणी होत आहे, रक्तदान शिबिर होत आहे, डोळ्यांची, कान, नाक, घशाची, वेगवेगळ्या हाडाच्या आजारावर, व्हायरल बॅक्टेरियावर आपण मोफत उपचार आणि मेडिसिन सुद्धा पुरवत आहोत। प्रतिसाद पण सकाळी सुरुवातीला हळूहळू प्रतिसाद होता, पण आता बऱ्यापैकी प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि येणाऱ्या थोड्या वेळानंतर सुद्धा बरेचसे पेशंटला आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल। आज साई बाबा मंदिर के पास शिविर रखे वाला है MD हॉस्पिटल, डॉक्टर केवल रामर्स, सब बच्चों को, बड़ों को सब पोलियो, ब्लड और तपासनी अच्छा कर रहे हैं और इसके साथ हम आभार मानते हैं। और आंखें, ब्लड शुगर, गुड़गे दुखी सब रक्तदान शिविर में सब तपासनी चालू है। मोफत शिबिर प्रतिसाद अच्छा है। बस आज आमच्या सुंदरनगर येथे डॉक्टर मनमत सरांनी आरोग्य तपासणी फ्री तपासणी ठेवलेली आहे आणि आमच्या सुंदरनगरमधील भाविकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। नाक, कान, घसा, गुडघेदुखी, कंबरदुखी यावर त्यांनी तपासणी केलेली आहे आणि लोकांना त्यामुळं चांगल्या प्रकारचा फायदा होईल अशी अपेक्षा वाटते। आणि डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी अशाच प्रकारे आमच्या साई मंदिरामध्ये शिबिराचं आयोजन करावं आणि आम्हाला सहकार्य करावं। धन्यवाद डॉक्टर साहेब आणि तुमच्या टीमचं सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद करतो मी। काय म्हणलं? आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी काही जे भक्त आहेत त्यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की भक्तांना की बाबा आपण सुद्धा रक्तदान करावं आणि अशी मी विनंती करतो आणि डॉक्टर साहेबांचे आभार मानतो। मी नारायण सोनटक्के, चितगिरीकर।